आज ज्येष्ठ अमावस्येचा हा उपाय जर तुम्ही श्रद्धेने केला तर तुमच्या व तुमच्या कुटुंबावरील सर्व विघ्न, बाधा, दोष नाहीसे होतील आणि घरात सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य येईल. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण उपाय करताना काही छोट्या गोष्टींची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांचं आपल्या श्रीराज स्वामी विश्व चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. सर्वांना फक्त एकच विनंती, व्हिडिओला लाईक करून कॉमेंटमध्ये श्रद्धेने एकदा श्री कालभैरव महाराज की जय आणि श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. मंडळी, आज 14 जुलै आहे आणि आज दुपारी 3:13 अमावस्या तिथी संपत आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, जरी अमावस्या दुपारी संपत असली तरी हा उपाय तुम्ही आज रात्री 10:41 कधीही करू शकता. त्यामुळे अजूनही तुमच्याकडे हा उपाय करण्यासाठी वेळ आहे. हा उपाय शक्य असेल तर आजच करा, कारण योग्य वेळेत आणि श्रद्धेने केलेली सेवा अधिक फलदायी ठरते. आता नेमका हा उपाय काय आहे, तो कसा करायचा आणि त्यासाठी कोणत्या वस्तू लागणार आहेत हे आपण पुढे सविस्तर जाणून घेऊ. पण त्याआधी एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक अमावस्येला आपण आपल्या घरात कालभैरवांची सेवा केली तर घरातील इडापिडा आणि सर्व प्रकारची विघ्ने दूर होतात. खरं तर ही सेवा रोज केली तर उत्तमच. रोज कालभैरव अष्टकाचं श्रवण किंवा पठण केलं तर घरात सततची कटकट, वादविवाद, अशांतता, वाईट स्वप्न, नकारात्मक वातावरण किंवा एखाद्या व्यक्तीमुळे निर्माण होणारा त्रास अशा अनेक गोष्टी हळूहळू कमी होत जातात. आजच्या उपायामध्ये आपण पिवळ्या मोहरीचा उपयोग करणार आहोत. ही साधी दिसणारी पिवळी मोहरी अनेक आध्यात्मिक उपयोगांसाठी महत्त्वाची मानली जाते. योग्य पद्धतीने तिचा वापर केला तर घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी ती उपयुक्त ठरते. आता आपण जाणून घेऊया की ही मोहरी नेमकी घरात कुठे टाकायची, त्याआधी कोणता मंत्र म्हणायचा आणि कोणती छोटी चूक टाकायची. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ही सेवा आज रात्री 10:45 तुम्ही कोणत्याही वेळी करू शकता. घरातील कोणतीही व्यक्ती ही सेवा करू शकते. यासाठी कोणताही विशेष नियम किंवा कठीण विधी नाही. सर्वप्रथम पिवळी मोहरी घ्यायची. काही ठिकाणी तिलाच पांढरी मोहरी असंही म्हणतात, त्यामुळे याबद्दल गोंधळून जाऊ नका. मला अनेक वेळा कमेंट्स येतात, ताई पांढरी मोहरी चालेल का? तर हो, पिवळी मोहरी आणि पांढरी मोहरी ही एकच असते, फक्त वेगवेगळ्या भागात तिचं नाव वेगळं घेतलं जातं. काही जण तिला पिवळी मोहरी म्हणतात तर काही जण पांढरी मोहरी म्हणतात. आता उजव्या हातात थोडीशी मोहरी घ्या किंवा एखाद्या छोट्या वाटीत घेऊन ती वाटी उजव्या हातात धरली तरी चालेल. यासोबतच आपल्या घरात असलेली रक्षा किंवा स्वामींची उदी घ्या. आता ही मोहरी आणि उदी हातात धरून 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. त्यानंतर एकदा वेदोक्त वलगा सूक्तम म्हणायचं आहे. जर एखाद्याला वेदोक्त वलगा सूक्तम 11 वेळा म्हणणं शक्य नसेल तर फक्त एकदाच म्हटलं तरी चालेल, पण कालभैरव अष्टक मात्र 11 वेळा म्हणण्याचा प्रयत्न करा. आता इथे एक छोटीशी गोष्ट समजून घ्या. कालभैरव अष्टकामध्ये सुरुवातीच्या 8 ओव्या मुख्य आहेत आणि शेवटी फलश्रुती आहे. म्हणून जर तुम्ही 11 वेळा पठण करत असाल तर पहिल्या 10 वेळा फक्त त्या 8 ओव्या म्हणू शकता आणि 11व्या वेळी संपूर्ण अष्टक फलश्रुतीसह म्हणू शकता. पण हे जमत नसेल तर काळजी करू नका. संपूर्ण कालभैरव अष्टक प्रत्येक वेळी म्हटलं तरी त्यामध्ये काहीच हरकत नाही. महत्त्वाचं म्हणजे सेवा श्रद्धेने व्हायला हवी. आणि ज्यांना कालभैरव अष्टक किंवा वेदोक्त वलगा सूक्तम पाठ नसेल त्यांनी मोबाईलवर लावून त्यासोबत म्हणावं. आजकाल दोन्ही सहज उपलब्ध आहेत, कारण इथे परिपूर्ण उच्चारांपेक्षा भावनेला आणि श्रद्धेला अधिक महत्त्व असतं. आता हे झाल्यानंतर पुढे एक महत्त्वाचं काम करायचं आहे. ती मोहरी आणि उदी घरात नेमकी कुठे टाकायची आणि दुसऱ्या दिवशी तिचं काय करायचं हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हातात असलेली पिवळी मोहरी आणि उदी घरातील प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात थोडी थोडी टाकायची आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, टॉयलेट आणि बाथरूममध्ये ही मोहरी टाकायची नाही. त्या 2 जागा सोडून घरातील प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात ती टाकायची आहे. जर थोडी मोहरी उरली तर ती घराबाहेरही टाकू शकता, पण ती टाकताना आपल्या कृतीमुळे कोणालाही त्रास होणार नाही याची नक्की काळजी घ्या. आता ही सेवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय करायचं? दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे संपूर्ण घर झाडायचं आणि जी मोहरी घरघर पडलेली असेल ती सगळी कचऱ्यासोबत गोळा करून डस्टबिनमध्ये टाकून द्यायची. आता इथेही एक छोटीशी गोष्ट लक्षात ठेवायची आहे. काही घरांमध्ये रात्रीच घर झाडण्याची सवय असते. जेवण झालं, घर आवरलं की लगेच झाडून घेतात. पण हा उपाय केल्यानंतर त्या रात्री घर झाडू नका. मोहरी रात्रभर घरातच राहू द्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी किंवा दिवसभरात घर झाडून ती बाहेर काढा.
ही छोटीशी काळजी घेतली तर सेवा व्यवस्थित पूर्ण होते. ही सेवा अनेक जण दर अमावस्येला करतात आणि त्यांचे अनुभवही खूप चांगले आहेत. विशेषतः घरात सतत वाद होत असतील, वातावरण कारण नसताना तणावपूर्ण राहत असेल, एखादी व्यक्ती चुकीच्या सवयींकडे झुकत असेल किंवा घरात सतत अस्वस्थता जाणवत असेल, अशा वेळी हा उपाय श्रद्धेने केला जातो. एवढंच नाही, आपल्या घरी अनेक लोक येत जात असतात. प्रत्येकाच्या मनात आपल्याबद्दल काय भावना आहेत हे आपल्याला नेहमी कळतच असं नाही. समोर गोड बोलणारी प्रत्येक व्यक्ती मनानेही तशीच असेल असं आवश्यक नसतं. कधी कधी आयुष्य सुरळीत सुरू असतं, घरात आनंद असतो, कामं व्यवस्थित चालू असतात आणि अशा वेळी आपल्याला एकच प्रार्थना वाटते की हा आनंद असाच कायम राहावा. म्हणूनच अनेक जण दर महिन्याला एकदाच अमावस्येच्या दिवशी ही सेवा श्रद्धेने करतात. आता अमावस्येच्या दिवशी आणखी एक महत्त्वाची सेवा सांगते. आज घर पुसताना पाण्यामध्ये गोमूत्र, खडे मीठ, थोडी हळद आणि काही थेंब लिंबाचा रस मिसळा. हे सगळं एकत्र करून त्या पाण्याने संपूर्ण घराची फरशी पुसून घ्या. अनेकांना हा उपाय माहिती असतो आणि अनेक जण तो नियमित करतात. घर स्वच्छ राहण्यासोबतच वातावरणही प्रसन्न वाटतं. विशेषतः घरात सतत तणावाचं वातावरण असेल, वारंवार वाद होत असतील किंवा कारण नसताना अस्वस्थता जाणवत असेल, तर अमावस्येच्या दिवशी अशी स्वच्छता करणं खूप महत्त्वाचं मानलं जातं. तुम्हीही अनेकदा ऐकलं असेल की घरात खडे मिठाचा उपयोग केला जातो. त्याचप्रमाणे काही लोक टॉयलेट किंवा बाथरूममध्ये तुरटीही ठेवतात. यामागचा उद्देश एकच असतो, घरातील स्वच्छता आणि सकारात्मक वातावरण टिकवून ठेवणं. यासोबतच एक सवय नेहमी लावा, टॉयलेट आणि बाथरूमचा दार विनाकारण उघडं ठेवू नका. काम झालं की ते लगेच बंद करा. तसेच तिथून बाहेर आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुण्याची सवयही कायम ठेवा. अशा छोट्या सवयी आपल्या दैनंदिन जीवनात खूप महत्त्वाच्या ठरतात. आता उंबरठ्याबद्दल एक सुंदर सेवा सांगते. घराचा उंबरठा स्वच्छ करून त्याला हळदीचं लेपन करा. त्यानंतर मनापासून प्रार्थना करा, माझ्या घरात कायम सुख, शांती आणि समाधान नांदू दे. कोणत्याही प्रकारची अशांतता, नकारात्मकता किंवा अलक्ष्मी माझ्या घरात प्रवेश करू देऊ नको. ही प्रार्थना अगदी मनापासून करा. तुमचं स्वतःचं घर असो किंवा भाड्याचं घर, ही सेवा प्रत्येक जण करू शकतो. आज सांगितलेला हा उपाय श्रद्धेने आणि विश्वासाने नक्की करा. आता इथे आणखी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. बरेच जण हा उपाय करतात पण त्यानंतर लगेच विचार करायला लागतात, खरंच याचा परिणाम होईल का? पण बघा, कोणताही आध्यात्मिक उपाय हा फक्त वस्तूंवर अवलंबून नसतो. त्या उपायामागची श्रद्धा, मनाची एकाग्रता आणि प्रामाणिक भावना यालाही तितकंच महत्त्व असतं. म्हणून हा उपाय करताना घाई करू नका. मन शांत ठेवा, कालभैरवांचं स्मरण करा आणि मनापासून प्रार्थना करा. आता एक प्रश्न मला नेहमी विचारला जातो, ताई, हा उपाय दर अमावस्येलाच करायचा का? हो, शक्य असेल तर प्रत्येक अमावस्येला एकदाच हा उपाय करा. रोज करण्याची गरज नाही. महिन्यातून एकदा श्रद्धेने केलेली ही सेवा देखील पुरेशी असते. कारण अमावस्येचा दिवस हा घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आणि घरात सात्विक वातावरण निर्माण करण्यासाठी विशेष मानला जातो. यासोबतच आजच्या दिवशी आणखी एक छोटी सेवा तुम्ही करू शकता. घराच्या मुख्य दरवाजासमोर किंवा उंबरठ्याजवळ थोडंसं हळद कुंकू वाहा. त्यानंतर दोन्ही हात जोडून मनापासून प्रार्थना करा, हे देवा, माझ्या घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात माझ्याविषयी चांगले विचार राहू दे. माझ्या कुटुंबावर कोणाच्याही वाईट नजरेचा किंवा वाईट विचारांचा परिणाम होऊ देऊ नको. ही प्रार्थना करताना मनात कोणाविषयीही राग किंवा द्वेष ठेवू नका. कारण आपल्या घरात सुखशांती टिकून राहण्यासाठी आपल्या मनातही सकारात्मक विचार असणं तितकंच आवश्यक असतं. आणखी एक गोष्ट, अनेक घरांमध्ये सतत कारण नसताना छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होतात. एखाद्याचं मन चिडचिड करत राहतं, घरात प्रवेश करताच जडपणा जाणवतो. अशा वेळी फक्त उपाय करून थांबू नका. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 5-10 मिनिटं घरात ओम कालभैरवाय नमः या मंत्राचा जप करा किंवा कालभैरव अष्टकाचं श्रवण लावा. घरातील प्रत्येक सदस्याने बसून ऐकलं नाही तरी चालेल, पण घरात तो सात्विक ध्वनी घुमत राहिला तरी वातावरणात वेगळाच प्रसन्नपणा जाणवू लागतो. याचबरोबर स्वामी समर्थांचं नामस्मरण सुरू ठेवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा नामजप जितका सहजपणे आपल्या घरात घुमत राहील तितकं मनही शांत राहायला मदत होते. आता इथे आणखी एक महत्त्वाची काळजी घ्या. आज हा उपाय पूर्ण झाल्यानंतर शक्यतो घरात अनावश्यक वाद, रागाराग किंवा कटू बोलणं टाळा. कारण आपण एका बाजूला सकारात्मक ऊर्जेसाठी प्रार्थना करत असतो
आणि दुसऱ्या बाजूला जर कटू शब्द बोललो तर आपल्या मनाची शांतताच कमी होते. म्हणून आजचा दिवस शक्य तितका शांत, संयमी आणि भक्तिमय वातावरणात घालवण्याचा प्रयत्न करा. आणि पुढे मी तुम्हाला अजून एक अतिशय प्रभावी छोटी सेवा सांगणार आहे. ही सेवा अनेक लोक दुर्लक्षित करतात, पण घरात सात्विकता टिकवण्यासाठी तीही खूप महत्त्वाची आहे. आजचा हा उपाय पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी देवघरात किंवा घरातील पूजेच्या ठिकाणी 2 मिनिटं जरी बसलात तरी कालभैरव आणि आपल्या कुलदैवताचं मनापासून स्मरण करा. कारण कोणताही उपाय केवळ विधी म्हणून न करता तो देवाला अर्पण केल्याच्या भावनेने केला तर मनालाही समाधान मिळतं. यासोबतच घरातील ज्येष्ठ व्यक्ती असतील, आई वडील असतील किंवा आजी आजोबा असतील तर त्यांचे आशीर्वाद नक्की घ्या. अनेक वेळा आपण मोठमोठे उपाय शोधत असतो, पण घरातील मोठ्यांचा मनापासून घेतलेला आशीर्वादही आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणतो. आता अजून एक गोष्ट, अनेक जण विचारतात, ताई हा उपाय केल्यानंतर मोहरी पुन्हा वापरायची का? नाही, एकदा उपायासाठी वापरलेली मोहरी पुन्हा कोणत्याही कामासाठी वापरू नका. दुसऱ्या दिवशी घर झाडल्यानंतर ती इतर कचऱ्यासोबत डस्टबिनमध्ये टाकून द्या. तसंच हा उपाय करताना वापरलेली उदी किंवा रक्षा वेगळी काढून ठेवण्याची गरज नाही, ती मोहरीसोबतच घराच्या कोपऱ्यांमध्ये टाकायची आहे. आणखी एक छोटी काळजी, उपाय करताना मोबाईलवर बोलणं, मध्येच दुसरं काम करणं किंवा घाईघाईने सेवा पूर्ण करणं शक्यतो टाळा. 10-15 मिनिटांचा हा वेळ फक्त देवासाठी आणि आपल्या घराच्या मंगलतेसाठी द्या. कारण जेव्हा मन पूर्णपणे एका ठिकाणी स्थिर होतं तेव्हा प्रार्थनेतूनही वेगळीच ऊर्जा मिळते. यासोबतच आज शक्य असेल तर घरात थोडा वेळ दिवा लावून ठेवा. दिव्याची ज्योत पाहताना मनात फक्त एवढीच प्रार्थना करा, हे कालभैरव देवा, माझ्या घरातील प्रत्येक सदस्याचं रक्षण करा. आमच्या घरात सुख, शांती आणि समाधान कायम ठेवा. कोणत्याही प्रकारचं संकट, वाईट विचार किंवा अशांतता आमच्या उंबरठ्याबाहेरच राहू दे. ही प्रार्थना मोठ्यानेच करावी असं काही नाही, मनातल्या मनात केली तरी ती तितकीच महत्त्वाची असते. आणि बघा, प्रत्येक अमावस्येला ही सेवा सातत्याने करत राहिलात तर ती आपल्या घरातील एक सुंदर आध्यात्मिक परंपराच बनते. लहान मुलंही ते पाहतात, शिकतात आणि त्यांच्यामध्येही देवाविषयी श्रद्धा निर्माण होत जाते. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात अशा छोट्या छोट्या सेवा आपल्याला देवाशी जोडून ठेवतात. हा उपाय पूर्ण झाल्यानंतर लगेच आपल्या घरातील देवघरात जाऊन दोन्ही हात जोडून फक्त 2 मिनिटं शांत बसा. काही मागायचं असेल तर मागा, पण त्याआधी देवाचे आभार नक्की माना. आपण नेहमी काहीतरी मागण्यासाठी देवासमोर उभे राहतो, पण कधीकधी जे आज आपल्या आयुष्यात आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून आज मनापासून एवढंच म्हणा, हे स्वामी, आजपर्यंत तुम्ही जे काही दिलं त्यासाठी तुमच्या चरणी मनःपूर्वक कृतज्ञ आहे. पुढेही माझ्या कुटुंबावर अशीच कृपा ठेव. अशी प्रार्थना केली की मनालाही वेगळाच हलकेपणा जाणवतो. आणखी एक गोष्ट, आजचा उपाय केल्यानंतर शक्यतो घरात स्वच्छता आणि सात्विकता कायम ठेवण्याचा प्रयत्न करा. घरात विनाकारण मोठ्याने बोलणं, रागावणं किंवा एखाद्याचा अपमान करणं टाळा. कारण आपल्या घरातलं वातावरण फक्त उपायांमुळेच नाही तर आपल्या वागण्या बोलण्यामुळेही तयार होत असतं. जर प्रत्येकाने एकमेकांशी प्रेमाने बोलायला सुरुवात केली तर घरातील अर्ध्याहून अधिक तणाव आपोआप कमी होतो. यासोबतच आज शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या ऐपतीनुसार थोडी मदत करा. ती मदत मोठीच असावी असं काही नाही. एखाद्या भुकेल्या व्यक्तीला अन्न देणं, एखाद्या मुक्या प्राण्याला पाणी ठेवणं, पक्ष्यांसाठी दाणे टाकणं किंवा एखाद्या गरजूला मदतीचा हात देणं ही देखील एक प्रकारची पुण्याची सेवाच आहे. कारण देवाची भक्ती ही फक्त देवघरापुरती मर्यादित नसते, ती आपल्या आचरणातून आणि आपल्या वागणुकीतूनही दिसून यायला हवी. आजच्या दिवशी शक्य असेल तर आपल्या घरात किमान काही मिनिटं तरी स्वामी समर्थांचं नामस्मरण सुरू ठेवा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा नामजप घरात सुरू असेल तर वातावरण अधिक शांत आणि भक्तिमय वाटतं. आणि शेवटी एक छोटी विनंती, आजचा हा उपाय तुम्ही श्रद्धेने केल्यानंतर तुमचा अनुभव नक्की जपून ठेवा. प्रत्येकाला अनुभव वेगळा येतो. काहींना मनशांती मिळते, काहींना घरातील वातावरणात सकारात्मक बदल जाणवतो, तर काहींना फक्त देवावरचा विश्वास आणखी दृढ झाल्यासारखा वाटतो. म्हणून कोणतीही अपेक्षा न ठेवता पूर्ण श्रद्धेने आणि सकारात्मक भावनेने हा उपाय करा. झालेली ही सेवा श्री कालभैरव महाराज आणि श्री स्वामी समर्थांच्या पवित्र चरणी समर्पित करते. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा. आपल्या कुटुंबियांपर्यंत आणि मित्रांपर्यंत शेअर करा.
आणि कमेंटमध्ये श्रद्धेने एकदा श्री कालभैरव महाराज की जय किंवा श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा. जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच धार्मिक, उपयुक्त आणि श्रद्धावर्धक उपायांचे व्हिडिओ सर्वात आधी पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.